नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातल्या विविध जिल्ह्याची अंतिम आणेवारी जाहीर झालेली आहे। कारण की ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी येत असते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सवलती भेटत असतात, सूट भेटत असते आणि दुष्काळ सुद्धा भेटत असतो आणि ओला दुष्काळ सुद्धा जाहीर होत असतो। अशाच प्रकारे मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यांची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे। मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये 2700 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा शासनाने मंजूर केली आहे। याच्या संदर्भात म्हणजे अंतिम आणेवारी संदर्भात मराठवाड्यातल्या संपूर्ण जिल्ह्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यातल्या 8486 गावापैकी 6150 गावाची अंतिम आणेवारी अंतिम पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे। ज्यामध्ये मराठवाड्यातल्या जवळपास नांदेड असेल, लातूर असेल, याचबरोबर हिंगोली असेल आणि परभणी असेल, या 4 जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश आहे। याचबरोबर या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा शासनाने मंजूर केलेली आहे आणि आता ओला दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। कारण की या जिल्ह्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे आणि एकूण मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये एकंदरीत मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि अशाच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता ओला दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। जर ओला दुष्काळ जाहीर झाला तर शेतसारा माफ होत असतो, शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या फीसमध्ये 50% सवलत भेटत असते आणि इत्यादी सवलती सुद्धा ओला दुष्काळाचं अनुदान असेल, इतर अनुदान असेल, पीक विमा असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा इतर शेतकऱ्यांना इतर मोठ्या प्रमाणामध्ये अनुदानाचा लाभ भेटत असतो। त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। परंतु आता या सर्व जिल्ह्याची अंतिम आणेवारी आता काही जिल्ह्यांची राहिलेली आहे, 31 डिसेंबरपर्यंत जाहीर होत असते आणि काही जिल्ह्यांची अंतिम आणेवारी जाहीर झालेली आहे। ज्यामध्ये हिंगोलीचा समावेश आहे, नांदेडचा समावेश आहे, परभणीचा आहे, लातूरचा आहे, जालना आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, बीड आहे। याचबरोबर आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे। या मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्याची आणेवारी जवळपास 6150 या मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातील एकंदरीत 6150 गावाची अंतिम आणेवारी अंतिम पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे। त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सवलती भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ओला दुष्काळ सुद्धा जाहीर होणार आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। एकंदरीत मराठवाड्यामध्ये 8486 गावे आहेत आणि त्या गावापैकी या 6150 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे। काही जिल्ह्यांची आणेवारी जाहीर होणं बाकी आहे। त्यामुळे जाहीर अंतिम आणेवारी जर 50 पैशापेक्षा कमी आली तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सवलती भेटत असतात। तर मित्रांनो, जवळपास मराठवाड्यामध्ये आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये एकंदरीत 8 जिल्हे आहेत आणि त्या 8 जिल्हे म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये येतात आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील या 8ही मराठवाड्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई एकंदरीत 2700 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाने मंजूर केली आहे। 10 डिसेंबर 2024 चा GR तुम्ही पाहू शकता। 10 डिसेंबर 2024 च्या GR नुसार मराठवाड्यामध्ये जे काही प्रस्ताव पेंडिंग होते ते सरकार स्थापन झाल्यावर सरकारने शासनाच्या माध्यमातून ते प्रस्ताव मंजूर केले आणि आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्याला 812 कोटी रुपये, याचबरोबर आपण जर पाहिलं जालना जिल्ह्याला 412 कोटी रुपये, हिंगोली जिल्ह्याला 424 कोटी रुपये, याचबरोबर लातूर जिल्ह्याला 384 कोटी रुपये, परभणी जिल्ह्याला 548 कोटी काहीतरी मंजूर आहेत। म्हणजे एकंदरीत मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यावर या निधीचं वितरण सुद्धा होणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर तहसील स्तरावरती आता याद्या बनवण्याचं काम सध्या सुरू आहे आणि याद्या बनवल्यानंतर आता शेतकऱ्यांना VK नंबर घेऊन आपली KYC करता येईल आणि KYC केल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या सर्व अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर होणार आहे। याच अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता पुढच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व मराठवाड्यातल्या जिल्ह्यातील तालुक्याची आणेवारी आपण संपूर्ण जिल्ह्याने पुढच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठवाड्यातील आणेवारी संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। ओल्या दुष्काळ संदर्भात सुद्धा डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमचे प्रश्न काय असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।